तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आपण काय कंपनीमध्ये होतो. कंपनीत गाडी लोड झाली 5 वाजता. 5 वाजता लोड झाली, आपल्याला पेपर यायला जवळपास वाजले 8:15. मग म्हणलं 2-3 तास बसून टाइमपास काय करावं. तेवढ्यात पेपर दिले साहेबांना. साहेबांना म्हणलं जरा पुढे सोडा. साहेब म्हणलं तुमचा आणि आमचा रूट वेगळा आहे. नंतर फराई चिवडा खाल्ला आणि मस्तपैकी चहा लावला आणि निघालो बाहेर. मग काय आपल्याला नाशिक सिटी पार करायची होती. नाशिक सिटी मध्ये जरा लागलं होतं ट्रॅफिक. ट्रॅफिक पार करून पुढे आलो. इथं मस्त पैकी मसाला दूध घेतलं. दूध लय बेकार लागलं. पोट दुखायला चालू झालं. मग म्हणलं आता लय अवघड आहे. रात्रीचा प्रवास करणं अवघड झालं त्या दुधामुळं. त्यामुळे मग म्हणलं याचा उपाय काय तर करायला लागते. पुढे गेलो, एक मस्तपैकी हेल घेतलं आणि त्यानंतर 2-3 चिप्सचे पॅकेट घेतले. आता म्हणलं सनकावीत जाऊ. समृद्धीला चढलो आणि चढल्यावर लावलं रिबीट 60-70 न. आता म्हणलं काय सुट्टी द्यायची नाही, कारण गप दिशा आपल्याला घर गाठायला लागते. पुढे गेल्यावर लावलं हेल. हेल लावल्यावर तर काय विषयच हार्ड आहे हो. मग काय समृद्धीला काय वाहन लई नव्हती रात्री, कारण आपल्याला वाजले होते 12-12:30. कोणत्याही पट्ट्यात चालवा काही विषय नाही. तिथून थोडस पुढे आलो. मग काय म्हणलं दणकावीत थोड्या वेळानं आपण समृद्धी उतरल्यानंतर पहिल्या टोल नाक्यावर आलो. मस्तपैकी एक कॅम्पा घेतला, कारण होता आपल्याला उपवास, काही खायला जमत नव्हतं. पुढे जात होत्या मंडीच्या गाड्या, कसं एकामागे एक जात होत्या. नंबर एक मध्ये ओव्हरटेकच होऊ देत नव्हतं. आता म्हणलं सुट्टी द्यायची नाही तुम्हाला पण. वातावरण असलं नंबर एक झालं ना, काय सांगा, वाहनच नव्हते रात्री. आता म्हणलं प्रवास समजा काय नीटच होणार आहे, काही विषयच नाही त्याच्यात. आणि रात्रीचा प्रवास आणि असं गाणे म्हणलं ना, विषय हार्ड करून टाकते. जवळपास आपण आलो बीडच्या जवळ. मग काय म्हणलं आता सकाळी सकाळी उजडले. आता काय क्रीम रोल खाऊ. 2 क्रीम रोल खाऊन चहावर दिला का. भावना चहा बाकी एक नंबर दिला होता. आणि त्यानंतर विषय हार्ड करून टाकला. टोल नाक्यावर जरा वेळ लागला. टोल नाका वगैरे पार केलो. पार केल्यानंतर आपण आलतो जवळपास घाटाच्या जवळ. आता म्हणलं ह्योच तो घाट आहे, ज्या घाटामध्ये लय चोऱ्या होत्या. मग म्हणलं जरा हळूहळू जावं, पण काय विषय नाही, कुणीच नव्हतं. रात्रीचे 4 वाजले होते. आपल्या बरोबर बी 2 ट्रका होत्या. बाकी काही विषय नाही, फक्त मनवा आहे. पहाटे पहाटे 5 वाजता येऊन या पंपावर नगर दिल तिथं आणून 2 घंटे झोपलो. मग आम्हाला म्हणलं टाकी फुल करा. बाकी काही विषय नाही. मग आलो आपण आपल्या अंबाजोगाईमध्ये. अंबाजोगाईत आल्यावर कसं आपल्या गावाकडे आले की फिलिंग घ्यायची, तेव्हा गडी लगेच चेकाळतोय. आता काय खुश झालं, अहमदपूरमध्ये आलो. मस्तपैकी नाश्ता केला. सकाळी सकाळी तिखट खाल्ल्यावर जरा बरं वाटलं. त्यानंतर मस्तपैकी चहाचे 2 घोट घेतले. चहा पिला आणि आलतो मिस्त्रीकडे. जरा बुशे गेलते. साहेबाला म्हणलं जरा काम वगैरे व्यवस्थित करून द्या, कारण बुशाची पर वाट लागून गेलती. फार चिंदडा चिंदडा होऊन गेलता. आता म्हणलं थोडे दिवस जर अजून नसते टाकले तर दुसरंच काम करत होतं. तिथलं काम ओके केलं. एक बुश नव्हतं. गोविंदा ऑटोमोबाईल्स ते बुश घेतलं. आता म्हणलं सनकारीत जायला लागतंय, कारण कसं आहे, पुढे आलो जरा आपल्याला करायची होती सही व्हील अलाइनमेंट टायरची. व्हील अलाइनमेंट वगैरे एक नंबर सर्व्हिस केली. त्यानंतर गेलो डायरेक्ट घरला.